नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 18 ध्वनीची निर्मिती या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण या पाठाचा अभ्यास काही सेशनमध्ये करतोय, म्हणजे केलेला आहे. म्हणजे आपण मागच्या काही सेशनमध्ये ह्याच पाठाचा आपण अभ्यास केला आहे. आपण आजच्या पाठामध्ये काय पाहणार आहोत तर आयाम म्हणजे काय तर कंपनाचा आयाम म्हणजे काय आणि काय पाहणार आहोत आपण तर दोलनाचा आयाम म्हणजे काय आणि दोलकाचा दोलन काळ म्हणजे काय, म्हणजे त्याची वारंवारिता म्हणजे काय आणि ती सूत्राच्या साहाय्याने आपण वारंवारता कशी काढायची हे आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, आता आयाम हे म्हणजे आयाम म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग करायला लागेल. तुम्ही तुमच्या घरी सुद्धा तो प्रयोग करू शकता. आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे मुलांनो तर एक रिकामं चिनी मातीचं भांड किंवा एक स्टीलचा रिकामा पेला सुद्धा चालेल. हे बघा, असं चिनी मातीचं भांड आपल्याला लागणार आहे आणि एक रबर लागणार आहे. आपल्याला कळलं. आणि त्यावर आपल्याला काय करायचं आहे तर एक रबर बँड चित्रात दाखवल्याप्रमाणे ताणून बसवायचा आहे. हा बघा, हा असा रबर बँड आहे ना. हे बघा, मी स्क्रीनवर दाखवते बघा पॉइंटरने. तर काय तर हा असा एक रबर बँड या चित्रात दाखवल्याप्रमाणे काय लावायचं आहे याला चिनी मातीच्या भांड्याला किंवा पेल्याला असा ताणून त्याला बसवायचा आहे. आता रबर बँडला आपल्याला ह्या झटका द्यायचा आहे. काय करायचं आहे रबर बँडला झटका द्यायचा आहे, म्हणजे ओढायचा आहे हाताने, असा झटका द्यायचा आहे. आणि मग तो कमी अधिक बल वापरून म्हणजे तुम्ही कमी अधिक जोर देऊन तुम्ही म्हणजे कमी अधिक बल वापरून ही कृती तुम्ही पुन्हा पुन्हा करायची आहे. आणि मग हे करताना रबर बँड जास्तीत जास्त कुठपर्यंत ताणला जातो याचे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. काय तर जेव्हा तुम्ही असे झटका देता त्याला म्हणजे कमी अधिक बल लावून, मग तोपर्यंत तो रबर बँड म्हणजे कुठपर्यंत ताणला जातो हे निरीक्षण करायचं आहे तुम्हाला. कळलं काय करायचं आहे निरीक्षण तर तो रबर बँड कुठपर्यंत ताणला जातो आणि ध्वनी निर्माण होतो. त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं तर येणाऱ्या ध्वनीची सुद्धा तुम्हाला नोंद घ्यायची आहे. आता रबर बँड ताणून तो पुन्हा सोडून दिल्यानंतर त्याला कंपने प्राप्त होतात. कळलं ना. काय होतं तर रबर बँड ताणला आपण आणि तो पुन्हा सोडला तर त्याला कंपने प्राप्त होतात. कळलं काय होतं तर रबर बँड आपण सोडून दिल्यानंतर त्याला कंपने प्राप्त होतात. आता रबराची जी मूळ स्थिती असते ए, समजा आता रबराची ही मूळ स्थिती ए आहे आणि मग रबर ताणले जाते. आपण त्याला म्हणजे बल आहे जो म्हणजे कमी अधिक बल देऊन काय करतो आपण त्याला झटका देतो, मग त्याच्यामुळे काय होतं ते ताणलं जातं. मग तेव्हा ते कुठल्या स्थितीत येतं ताणलं जाईल तेव्हा ते बी या स्थितीत येते. कुठल्या स्थितीत येते तर बी या स्थितीत येते आणि यावेळी रबर वक्र स्थितीत येते. काय होतं तर यावेळी रबर वक्र स्थितीत येते. मग मूळ स्थितीपासून म्हणजेच मूळ स्थिती ए पासून रबर ताणल्यानंतरच्या म्हणजेच बी स्थितीपर्यंतच्या जास्तीत जास्त अंतरालाच कंपनांचा आयाम असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला अँप्लिट्यूड म्हणतात. मुलांनो काय म्हणतात तर इंग्लिशमध्ये त्याला अँप्लिट्यूड असे म्हणतात. कळलं की ह्या मूळ स्थिती आपण जेव्हा रबराला काय करतो कमी अधिक बल देऊन झटका देतो, मग तेव्हा रबर काय जातो तर ताणला जातो. त्याच्या मूळ स्थितीपासून तो मूळ स्थितीपासून कुठे जातो तर तेव्हा तो दुसऱ्या स्थितीमध्ये येतो. मग तो त्यावेळी रबर वक्र स्थितीमध्ये येतो आणि मग मूळ स्थितीपासून म्हणजेच ए पासून रबर ताणल्यानंतरच्या बी पर्यंतच्या जास्तीत जास्त अंतरालाच काय म्हणतात तर कंपनाचा आयाम असे म्हणतात, अँप्लिट्यूड असे म्हणतात. कळलं. आता जेव्हा त्या रबरावर बल लावले जाते तेव्हा ते जास्त ताणले जाते. काय होतं आपण जेव्हा जास्त बल लावतो आणि जेव्हा आपण त्याला जास्त बल लावून झटका देतो तेव्हा काय होतं तर तो जास्त ताणला जातो आणि तेव्हा त्या आयाम सुद्धा वाढतो. काय होतं तेव्हा आयाम सुद्धा वाढतो. सोडून दिल्यावर अशा रबराचा मोठा आवाज येतो. काय आपण झटका देऊन सोडून देतो ना आणि मग दिल्यावर काय होतं तर अशा रबराचा मोठा आवाज येतो. रबरावर कमी बल लावले की रबर कमी ताणलं जातं आणि मग आयाम सुद्धा कमी होतो. कळलं. रबरावर जेव्हा कमी बल लावले की रबर कमी ताणले जाते आणि तेव्हा आयाम सुद्धा कमी होतो. कळलं मुलांनो. अशा वेळी आवाज सुद्धा लहान येतो. मग आता आयामची व्याख्या आपण पाहूया. ही बघा, ही आयामची व्याख्या आहे. काय आयामची व्याख्या तर कंपायमान अवस्थेत असलेल्या वस्तूच्या मध्यस्थितीपासून
कोणत्याही एका बाजूस होणाऱ्या जास्तीत जास्त अंतराला त्या कंपनाचा आयाम असे म्हणतात. काय तर कंपायमान अवस्थेत असलेल्या वस्तूच्या मध्यस्थितीपासून कोणत्याही एका बाजूस होणाऱ्या जास्तीत जास्त अंतराला त्या कंपनाचा आयाम असे म्हणतात. कळलं? आयाम म्हणजे काय तर कंपायमान अवस्थेत असलेल्या वस्तूच्या मध्यस्थितीपासून कोणत्याही एका बाजूस होणाऱ्या जास्तीत जास्त अंतराला त्या कंपनाचा काय म्हणतात तर आयाम असे म्हणतात. समजलं? आता आपण दोलनाचा आयाम म्हणजे काय ते पाहूया. आता दोलन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना. आता बघा, दोलन आपण कसं दोलक आपण आता तयार करू शकतो, त्याला म्हणतात पेंडुलम म्हणतात. तर आपल्याला काय करावं लागेल, तुम्ही तुमच्या घरच्या घरी सुद्धा तुम्ही दोलक बनवू शकता. कळलं? कसं माहितीये का मुलांनो, एक अर्ध्या मीटर लांबीचा एक पक्का दोरा घ्यायचा. कसला चांगला म्हणजे न तुटणारा असा दोरा घ्यायचा पक्का, सुमारे किती अर्ध्या मीटर लांबीचा. आणि त्याला काय करायचं तर एक छोटासा लोखंडी अथवा लाकडी गोळा बांधायचा. हा बघा, हा अर्धा मीटर हा काय आहे हा दोरा आहे आणि त्याच्या खाली काय केलेला आहे हा एक लाकडी किंवा लोखंडी गोळा चित्रात दाखवल्याप्रमाणे बांधायचा. कळलं? आणि मग हा असं आणि ह्या काय करायचं ह्या आधारकाला हवेत अधांतरी राहील असा टांगून ठेवायचा. काय म्हणतात काय तर चित्रात दाखवल्याप्रमाणे काय करायचं ही एक दोरी घ्यायची. अर्ध्या मीटर लांबीचा एक पक्का दोरा घ्यायचा, त्याला एक छोटा लोखंडी किंवा लाकडी गोळा बांधायचा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे एका आधारकाला हे बघा हा आधारकाला तो असा टांगत ठेवलाय ना, अधांतरीत टांगत ठेवायचं. तर ह्या दोलकाला काय म्हणतात तर लंबक असे म्हणतात. काय म्हणतात मुलांनो, या दोलकाला काय म्हणतात हा दोलक आहे. हा बघा हा दोरा आणि हा तो लोखंडी किंवा लाकडी गोळा, ह्याला काय म्हणतात तर दोलक म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला पेंड्युलम म्हणतात. आपलं तुम्ही घड्याळाचा पेंड्युलम सुद्धा अशाच प्रकारचा असतो की नाही, पाहिलं की नाही कधी. तर आता ह्या लंबकाला दोलन गती द्यायची, म्हणजे हा लंबक हलवायचा इथून ए या मूळ स्थितीपासून तो कुठे जाईल. आपण आता समजा या लंबकाला दोलन गती दिली, काय दिलं दोलन गती म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे. कळलं? आणि पुन्हा त्याच ठिकाणी परत येणे, म्हणजे हा जो काळ असतो त्याला काय म्हणतात दोलन गती असे म्हणतात ना. आणि मग ही बघा हे पुन्हा त्या मूळ स्थितीमध्ये परत येतो. आता समज इथे आपण ह्याला काय केलं ह्या दोलन गती दिली, ए या मूळ स्थितीपासून तो कुठे जातो लंबकाच्या ए या मूळ स्थितीपासून बी किंवा परत बी मध्ये जाईल इकडे, नंतर परत सी पर्यंत व्यापलेल्या महत्तम अंतराला काय म्हणतात तर आयाम म्हणतात. आता समजा आपल्याला हा काय आहे लंबक आहे. कळलं? ह्याची ही ए स्थिती आहे, ह्याला जर आपण गती दिली तर हा कुठे जाईल बी कडे जाईल. कळलं? आणि ह्या बी कडून परत ए कडे येईल, पुन्हा ए कडून कुठे जाईल सी कडे जाईल, पुन्हा सी कडून कुठे जाईल ए कडे जाईल, पुन्हा ए कडून बी कडे जाईल. आता लंबकाच्या ए या मूळ स्थितीपासून बी किंवा सी पर्यंतच्या अंतराला काय म्हणतात आयाम म्हणतात. काय म्हणतात आयाम. आपण आयाम बघितलं ना, मध्यस्थितीपासून कोणत्याही एका बाजूत होणाऱ्या जास्तीत जास्त अंतराला काय म्हणतात तर आयाम म्हणतात. मग ही मध्यस्थिती आहे की नाही ही दोलकाची लंबकाची. आणि मग काय झालं लंबकाच्या ए या मूळ स्थितीपासून बी किंवा सी पर्यंत व्यापलेल्या व्यापलेल्या अंतरास काय म्हणतात तर दोलनाचा आयाम असे म्हणतात. म्हणजे हा बघा इथून ए पासून सी पर्यंत ह्याला काय म्हणतात या अंतराला आयाम म्हणतात. हे बघा मी इथे ही अशी डॉटची रेष दिसते ना, इथून त्या इथपर्यंतच्या ह्याला अंतराला काय म्हणतात आयाम म्हणतात. किंवा ए पासून बी पर्यंतच्या ह्या अंतराला काय म्हणतात तर आयाम असे म्हणतात. आता आकृतीमध्ये ए बी किंवा ए सी हा दोलनाचा आयाम आहे. कळलं? या आकृतीमध्ये ए बी किंवा ए सी हा या दोलनाचा काय आहे दोलनाचा आयाम आहे. मग तुम्हाला आयाम म्हणजे कळलं का, दोलनाचा आयाम म्हणजे काय तर ए बी आणि हा ए सी हे काय आहे हा दोलनाचा आयाम आहे. मुलांना तुम्हाला माहिती आहे का, आता आपण रबर हा माहिती आहे ना तुम्हाला, रबर काय करतो आपण ताणतो आणि मग तो पुन्हा मूळच्या स्थितीत येतो की नाही, की तो ताणलेलाच राहतो नाही, म्हणजे तो पुन्हा मूळच्या स्थितीमध्ये येतो. मग ताणलेला रबर सोडून दिल्यावर मूळ स्थितीत येते. या गुणधर्माला काय म्हणतात मुलांनो माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे आपण शिकलेलो आहोत. तर ह्या गुणधर्माला स्थितिस्थापकता असे म्हणतात.
काय म्हणतात तर स्थितीस्थापकता असे म्हणतात. इलॅस्टिसिटी, इंग्लिशमध्ये त्याला इलॅस्टिसिटी म्हणतात. म्हणजे आपण एखादा रबर ताणतो, ताणल्यावर तो पुन्हा त्याच्या मूळ स्थितीमध्ये येतो की नाही. म्हणजे ह्या गुणधर्माला रबराच्या काय म्हणतात तर स्थितीस्थापकता असे म्हणतात. ताणलेल्या रबर बँडमध्ये कंपने निर्माण होतात. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की ताणलेल्या रबरामध्ये काय होतात, कंपने निर्माण होतात, तेव्हा स्थितीस्थापकता कार्य करत असते. आता लंबकाचे दोलन होत असताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण कार्य करत असते. काय, जेव्हा आपल्याला लंबकाचे दोलन होत असताना काय कार्य करते तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण कार्य करते. मग रबराचा कुठला गुणधर्म आपण पाहिला तर स्थितीस्थापकता, इलॅस्टिसिटी. कळलं मुलांनो. आता दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता. आता दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता. आता दोलक म्हणजे माहिती आहे तुम्हाला. आता आपण दोलक म्हणजे झोपाळ्यावर बसलेला मुलगा. हा पण हे काय आहे, हा दोलकच आहे की नाही. म्हणजे झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जातो आणि दुसऱ्या टोकापासून परत तो मूळच्या म्हणजे पहिल्या टोकापर्यंत येतो. आणि मग दोलन काळ म्हणजे त्याला पहिल्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी जो लागलेला वेळ असतो त्याला काय म्हणतात तर दोलन काळ असे म्हणतात. आणि आता आपण पाहूया दोलन काळ म्हणजे काय, वारंवारिता म्हणजे काय. तर दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला दोलकाचा दोलनकाळ असे म्हणतात. दोलकाला म्हणजे आता आपण तो मगाशी लंबक बघितला, जसा आपण तो हे अर्धा मीटर म्हणजे दोरा बांधून आपण खाली लाकडाचा किंवा याचा गोल म्हणजे बनवलेला तो दोलक आहे किंवा लंबक आहे. त्या लंबकाला सुद्धा म्हणजे एक दोलन पूर्ण करण्यासाठी जो लागणारा कालावधी आहे त्याला काय म्हणतात तर दोलकाचा दोलनकाळ असे म्हणतात. म्हणजे आपण झोपाळ्याचं मगाशी उदाहरण बघितलं की नाही, तर मुलाचं तर एका टोकाकडून पुन्हा दुसऱ्या टोकाकडे जेव्हा झोपाळा येतो आणि दुसऱ्या टोकाकडून पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो, मग तेव्हा ते एक पूर्ण करण्यासाठी दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला काय म्हणतात तर दोलनकाळ असे म्हणतात. तर मागील कृतीमध्ये दोलकाला आपण ते मगाशी बघितलं ना ABC, तर दोलकाला B या ताणलेल्या स्थितीपासून A या मूळ स्थितीकडे व तेथून C या स्थितीकडे व परत C पासून मगाशी आपण जो दोलक बघितला लंबक बघितला, जो लंबक पहिला कुठे गेला तर आपण त्याला दोलकाला जर गती दिली तर तो कुठे, लंबकाला जर गती दिली तर तो B या ताणलेल्या स्थितीपासून A या मूळ स्थितीकडे जाते, पुन्हा A पासून कुठे C या स्थितीकडे जाते व परत C कडून A कडे आणि पुन्हा A कडून B कडे या स्थितीपर्यंत स्थितीत तो असतो. म्हणजेच काय तर स्थितीपर्यंत असे BACAB अंतर कापण्यास लागणारा जो वेळ आहे म्हणजेच तो दोलकाचा दोलनकाळ आहे. आणि दोलनकाळ हा T असे म्हणतात. दोलनकाळाला काय म्हणतात तर T असे म्हणतात. तर दोलकाने एका सेकंदामध्ये पूर्ण केलेल्या दोलन संख्येला वारंवारिता असे म्हणतात. काय तर दोलकाने एका सेकंदामध्ये पूर्ण केलेल्या दोलन संख्येला दोलकाची वारंवारिता असे म्हणतात. कळलं मुलांनो. आता आपल्या दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता याच्यामध्ये आता आपण वारंवारितेचं सूत्र काय आहे ते आपण पाहूया. आता आपण मागील कृतीमध्ये पाहिलं की तो लंबक कुठे गेला तर B पासून परत कुठे A कडे, A पासून C पासून तो A कडे आणि A पासून पुन्हा B, हे एकूण अंतर म्हणजे काय तर दोलनकाळ होय. काय तर हे दोलनकाळ होय, त्याचा दोलकाचा दोलन. आता वारंवारिता म्हणजे काय तर वारंवारिता N या अक्षराने दर्शवितात. आणि त्याचं वारंवारितेचं सूत्र काय मुलांनो तर 1/2 दोलकाचा दोलनकाळ. कळलं. मग एक दोलकाचा दोलनकाळ आपण बघितलं, दोलकाचा दोलनकाळ T या अक्षराने कॅपिटल अक्षराने दर्शवतात. मग 1/T. कळलं. आता एका सेकंदामध्ये किती दोलन संख्या झाली, किती दोलनं झाली त्याला आपण वारंवारिता म्हणतात. काय म्हणतात त्याला तर वारंवारिता असे म्हणतात. एका सेकंदामध्ये किती दोलनं पूर्ण झाली. आपण मगाशी झोपाळ्याचं पण उदाहरण घेतलं तर एका सेकंदामध्ये झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आणि दुसऱ्या टोकाकडून परत म्हणजे पूर्ण एक दोलन होण्यासाठी किती वेळ लागला त्याला काय म्हणतात तर एका सेकंदामध्ये किती म्हणजे दोलने झाली त्या झोपाळ्याची तर त्याला काय म्हणतात वारंवारिता असे म्हणतात. वारंवारिता ही हर्ट्झ HZ या एककामध्ये व्यक्त करतात. मुलांनो लक्षात ठेवा. वारंवारिता म्हणजे काय तर एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारिता म्हणतात.
वारंवारिता ही हर्ट्स या एककामध्ये व्यक्त करतात, HZ. व 1 HZ म्हणजे एका सेकंदात 1 दोलन, कळलं. आणि 100 HZ म्हणजे हर्ट्स म्हणजे एका सेकंदात 100 दोलनं होय, कळलं. 1 हर्ट्स म्हणजे एका सेकंदात 1 दोलन, कळलं. आणि 100 हर्ट्स म्हणजे एका सेकंदात 100 दोलने होय. मुलांनो, आता आपण वारंवारिता कशी काढायची. समजा आता आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे एखादं. आता आपल्याला एखाद्या वस्तूची आपल्याला वारंवारता काढायची आहे, तर ती कशी काढतात हे आपण आता पाहूया. आता समजा एका कंप पावणाऱ्या एका वस्तूची 15 सेकंदामध्ये 450 दोलने पूर्ण होतात. काय 15 सेकंदामध्ये किती दोलनं पूर्ण होतात, तर 450. लक्षात ठेवा, 15 सेकंदामध्ये किती 450 दोलने पूर्ण होतात. तर आपल्याला त्या वस्तूच्या कंपनांची वारंवारता काढायची आहे. मग आता आपल्याला वारंवारता म्हणजे काय, तर आपण पाहिलं की आपल्याला एका सेकंदामध्ये म्हणजे जी काही दोलने म्हणजे एका सेकंदामध्ये किती दोलने होतात त्याला काय म्हणतात, तर दोलन संख्या होते त्याला काय म्हणतात, तर वारंवारिता म्हणते. वारंवारिता असे म्हणतात. मग 15 सेकंदामध्ये किती दोलने पूर्ण होत आहेत, 450. मग एका सेकंदामध्ये काय पूर्ण होणारी दोलने किती, तर 450/15 म्हणजे 30. म्हणजे एका सेकंदात किती दोलने पूर्ण झाली, तर 30 दोलने पूर्ण होतात. पण एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या दोलनांची संख्या म्हणजे वारंवारिता. आणि मग आता 30 आता आपल्याला ह्याचं युनिट एकक काय आहे वारंवारितेचं, तर हर्ट्स. मग वस्तूच्या कंपनांची वारंवारता किती आली आपल्याला, तर 30 हर्ट्स. म्हणजे आपल्याला आता एखाद्या वस्तूची वारंवारिता काढायची असेल तर आपण अशा पद्धतीने काढू शकतो. वारंवारिता म्हणजे काय, तर एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या दोलनांची संख्या म्हणजेच वारंवारिता होय. मुलांना अजून एक मी उदाहरण सांगते तुम्हाला, ते तुम्ही सॉल्व करायचं आहे. नक्की पहा आता. तर कंप पावणाऱ्या एका वस्तूची 180 दोलने पूर्ण करण्यासाठी, आता बघा इथे थोडंसं वेगळं उदाहरण आहे. कंप पावणाऱ्या एका वस्तूची 180 दोलनं आपल्याला इथे दिलेली आहे. दोलने पूर्ण करण्यासाठी जर 1 मिनिट लागत असेल, काय तर 180 दोलनं पूर्ण करण्यासाठी 1 मिनिट लागते, तर आपल्याला ह्या कंपनांचा दोलन काळ काढायचा आहे. इथे काय काढायचं आहे आपल्याला, तर कंपनांचा दोलन काळ काढायचा आहे. मग 1 मिनिटात 180 दोलने पूर्ण होत आहेत. किती, तर 1 मिनिटामध्ये 180 दोलने पूर्ण होतात. मग 60 सेकंदामध्ये किती, एका मिनिटात 180 दोलने पूर्ण. मग 60 सेकंदामध्ये सुद्धा 180 दोलने पूर्ण होतात. म्हणून 180/60 म्हणजे त्याचं उत्तर आलं 3. मग आता वारंवारिता बरोबर काय, तर 3 हर्ट्स. काय आला, वारंवारिता काढली आपण 3 हर्ट्स. पण आपल्याला दोलन काळ म्हणजे काय, आपण दोलन काळ किती आला आपला, तर T. आपण दोलन काळाचं उदाहरण हे पाहिलेलं आहे की नाही. मग T बरोबर 1/3. कळलं काय, तर 1/3 सेकंद. समजलं, तर कंपनाचा दोलन काळ किती असेल, तर 1/3 सेकंद. कळलं, पाहिलं शिकलो. तर आपण आज आयाम म्हणजे काय, तर कंपनाचा आयाम म्हणजे काय, तर कंपनाचा आयाम म्हणजे काय पाहिलं आपण. म्हणजे काय, तर म्हणजे कंपायमान वस्तू म्हणजे कंपायमान स्थितीमध्ये असलेल्या वस्तूच्या मध्यस्थितीपासून कोणत्याही एका बाजूस होणाऱ्या जास्तीत जास्त अंतराला काय म्हणतात, तर आयाम असे म्हणतात. आणि आपण काय पाहिलं होतं, वारंवारिता म्हणजे काय, तर दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला काय म्हणतात, तर वारंवारिता असे म्हणतात. वारंवारिता बरोबर काय, तर 1/1 दोलकाचा दोलन काळ म्हणजे आणि 1/T हे त्याचं सूत्र आहे. आणि मुलांनो, ही वारंवारिता ही हर्ट्समध्ये व्यक्त केली जाते. मुलांना आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर पुढच्या भागामध्ये आपण ध्वनीची उच्च नीचता, ध्वनीची तीव्रता, ध्वनीची पातळी हे आपण याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.